304 करायला लावलं। आणि एक महत्त्वाची बातमी, विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन केले जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। राज्यभरात आंदोलन केले जात आहे। विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। विधान भवनाबाहेर दूध ओतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे। आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि विधान भवनाबाहेर सुद्धा दूध ओतून आंदोलन केले जाते। विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवनाबाहेरच दूध ओतून आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन केलं जात आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस आता इथे एकवटलेले आहेत आणि आंदोलकांना बाजूला केलं जात आहे। दूध ओतून सरकार विरोधात या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, सध्याची काय परिस्थिती आहे? पाहायला गेलं तर केंद्र सरकारने दूध मुक्त आयात केलेले आहे, त्यामुळे कुठेतरी दूध उत्पादक जे आहेत त्या अडचणीमध्ये येणार आहेत आणि आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी आंदोलन जी झालेले आहेत, मात्र आता विधान भवनाच्या बाहेर जे दूध उत्पादक आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। दूध ओतून त्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे। आम्हाला दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। जर का दूध मुक्ती आहे तर पर्यंत करतो त्याचं काय होणार अशी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांची आहे, दूध उत्पादकांची आहे आणि त्यामुळेच विधान भवनाबाहेर ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। दूध त्यांनी जो निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र पोलिसांनी सर्व आंदोलन करताना दूध उत्पादकांना ताब्यात घेतलेला आहे। मात्र सरकारकडून अशी देखील असं देखील सांगण्यात येत आहे की आम्ही लवकरात लवकर केंद्र सरकारशी बोलू, केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोलू आणि त्यांच्याशी चर्चा करून हे जे काही प्रॉब्लेम क्लिअर झाले आहेत त्यावरती आपण नक्की तोडगा काढू असं एक आश्वासन आहे ते सरकारतर्फे देण्यात आलेलं आहे। अगदी तर आपण पाहतोय विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन केलं जात आहे। अधिवेशन सुरू आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे। दुधाला योग्य दर मिळावा, 40 रुपये प्रति लिटर इतका दर मिळावा अशी मागणी या दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे। मात्र सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं आश्वासन मिळत नाहीये आणि म्हणूनच दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं, मात्र 2 दिवसांपूर्वीच आता हे आंदोलन तीव्र केलं जाईल अशी माहिती या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेली होती आणि त्यानुसार आजपासून राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला आहे।